नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. सध्या आपण कोलकात्यामध्ये आहोत, पश्चिम बंगालमध्ये, आणि या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की विधानसभेची निवडणूक सुरू आहे. इतर राज्यामध्ये सुद्धा आहे, तामिळनाडू, केरळ वगैरे राज्यामध्ये, आसाममध्ये वगैरे. परंतु या सगळ्या राज्यांपेक्षाही या पश्चिम बंगालमध्ये अतिशय अतितटीची निवडणूक होईल असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. अनेक राजकीय पक्ष या ठिकाणी मैदानात आहेत. भारतीय जनता पक्ष जे सत्ताधारी आहे आत्ता, तृणमूल काँग्रेस, याच्यासमोर एक तगडं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याबरोबरच डावे आहेत, काँग्रेस आहे, MIM आहे आणि आणखी काही छोटे पक्ष आहेत ज्यांचं काही ठिकाणांवरती, काही मतदारांवरती त्यांचा प्रभाव आहे, काही मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ही विधानसभा निवडणूक होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या समोर जर तसं पाहिलं तर प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षानं अतिशय एक तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे. मागील निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवलं ते यश अनेकांच्या भुवया उंचावायला भाग पाडणारं होतं. अशा पद्धतीचं एक यश भारतीय जनता पक्षानं मिळवलं आणि ते यशाला आता सर्वोच्च ठिकाणी नेण्याचं, म्हणजे सत्ता मिळवण्याच्या दिशेनं भारतीय जनता पक्षानं कोणतीही कसर सोडली नसल्याचं चित्र आहे. या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग जो इतर राज्यामध्येही आरोप होतो तो आरोप इथं आहे. SIRचा मुद्दा देखील मोठा आहे. अनेक मतदारांची नावं वगळल्याचा मुद्दा इथं चालतो आहे. या सर्वांपेक्षा आज मी सकाळपासून अनेकांना भेटलो, या ठिकाणी अनेकांशी चर्चा देखील केली कोलकात्यामध्ये. तर माझ्या लक्षात आलं की घुसखोरी हा एक या ठिकाणी खूप मोठा मुद्दा बनत चाललेला आहे. घुसखोरी हा खरं तर तसं देशासाठी जसा चिंतेचा विषय आहे, तसं या ठिकाणचे जे स्थानिक आहेत त्यांच्या दृष्टीनं देखील हा अतिशय महत्त्वाचा विषय बनलेला आहे. अगदी बांगलादेशमधनं अगदी म्हणजे कसं आहे की भारतामध्ये जे राहणारे मुस्लिम आहेत किंवा जे मूळ इकडचे मुस्लिम आहेत यांनासुद्धा ही जी घुसखोरी होते तर हे आवडत नसल्याचं मला काहींनी सांगितलं. कारण काय तर हा जो घुसखोरांचा जो लोंढा आहे तर त्याच्यामुळं ऑब्वियस आहे, म्हणजे व्यवहारावरती, व्यवसायावरती परिणाम होतो आहे. या ठिकाणच्या अनेक समस्यांना, या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेपासून सगळ्या पद्धतीच्या समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे, अशी सध्या परिस्थिती आहे. असो, तर आजच्या व्हिडिओचा जो मुद्दा आहे तर तो मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाकडनं ह्या आगामी जी निवडणूक आहे तर त्या निवडणुकीला समोर ठेवून आज घोषणापत्र, संकल्पपत्र, जाहीरनामा काय म्हणायचं ते म्हणा, परंतु ते आज जाहीर करण्यात आलं. आणि या घोषणापत्रामध्ये अतिशय काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांबाबत आपण चर्चा करणार आहोत. जसं महाराष्ट्रामध्ये असू द्यात किंवा इतर ठिकाणी असू द्यात, आता सद्यस्थितीला काय झालं आहे की महिलांना पैसे द्यायचे आणि निवडणुका जिंकायचा हा आता एक कलमी कार्यक्रम जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये बनत चालला आहे की काय, अशी एक परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण आपण योजना आणलेली बघितले, त्या योजनेनंतर निधीसाठी काय काय सुरू आहे ते आपण बघतोय. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरती एक ताण वाढत चाललेला आहे असं आपण पाहतोय. आणि हे जरी एका बाजूला खरं असलं तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला महिलांना पैसे दिल्यानंतर निवडणुका जिंकता येतात हे एक समीकरणच जणू बनत चाललेलं आहे. आणि याच समीकरणाला डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने काही महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा घोषणा केलेल्या आहेत. तर महिलांच्या बाबत जर बोलायचं झालं तर आपल्याकडं जवळपास 1,500 रुपये महिलांना दिले जातात. तर भारतीय जनता पक्षाने इथं काय केलं की महिलांना दरमहा 3,000 रुपये थेट खात्यात जमा करू अशा पद्धतीचं एक आश्वासन दिलेलं आहे. आता मग हे महाराष्ट्रातही करू शकतात भारतीय जनता पक्षाचे नेते, मात्र सद्यस्थितीला तर म्हणजे अमाऊंट वाढवण्याबद्दल नुसती चर्चाच होते, तसं काय अजून झालेलं तर आपल्याला दिसत नाही. आणि ह्याच 1,500 वाटण्यामध्येच अनेक बोगस लाभार्थी गेलेले आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक पैसा शासनाचा वाया गेलेला दिसतोय. मात्र शेवटी काय आहे की निवडणुका जिंकण्यासाठी काहीही हे सत्ताधारी मंडळी करतात हे आपल्याला लक्षात आलेलंच आहे. आणि हे पैसे भारतीय जनता पक्ष काही स्वतःच्या खिशातून देणार नाही आहे. हे जे पैसे आहेत तर सरकारी तिजोरीतनं दिले जाणार आहेत. आणि या सरकारी तिजोरीतनं जे दिले जाणारे पैसे आहेत तर त्या पैशांवरनं निवडणुका जिंकण्याचा हा भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा हे जे आश्वासनं देतात वेगवेगळे पक्ष महिलांना पैसे देण्याचे, तर ते एक प्रकारे दिसतंय आपल्याला आता इथं की जवळपास 3,000 रुपयांचा महिलांच्या अकाउंटमध्ये ते जमा करणार आहेत. याशिवाय आता बेरोजगारी हा तर
राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा आहे तसा बंगालमध्ये देखील मोठा आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की घुसखोर जे आहेत तर त्या घुसखोरांमुळे सुद्धा या ठिकाणी नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे असं काही जाणकारांनी मला इथल्या सांगितलं. तर बेरोजगारीचा जो मुद्दा आहे तर तो तापलेला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर बेरोजगारांना 3,000 रुपये भत्ता देऊ असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी 9,000 रुपयांची मदत केली जाईल अशा पद्धतीनं देखील सांगितलं आहे. आणि महिलांना मी सांगितलं तसं की महिलांना डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारच्या योजना समोर ठेवल्या जातात, कारण महिला गेम चेंजर ठरत आहेत काही निवडणुकांमध्ये, हे आपल्याला सातत्यानं दिसतं आहे. तर महिलांना 33% आरक्षण देऊ सरकारी नोकऱ्यांमध्ये अशा पद्धतीचं एक आश्वासन भारतीय जनता पक्षाकडनं देण्यात आलेलं आहे. जाहीरनाम्यामध्ये बंगालमधील मुलींसाठी KG पासून PG पर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत ठेवण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे ऑलरेडी लागू आहे. तर या ठिकाणी देखील तशाच पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून दिसतो. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीत सर्व महिलांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशा पद्धतीचं देखील आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपल्या इकडं महिलांना प्रवासामध्ये वगैरे सवलत दिलेली आहे हे आपण सर्वजण जाणताच. या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा आहे हे पूर्ण देशाला माहिती आहे. तर कायदा सुव्यवस्थेमध्ये घुसखोरांच्या विरोधात झिरो टॉलरन्स हे धोरण आम्ही राबवू अशा पद्धतीचं आश्वासन आज अमित शहांनी दिलेलं आहे. प्रत्येक मंडळामध्ये महिला पोलीस ठाणे असेल, पोलीस दलात 33% आरक्षण असेल, प्रत्येक ठाण्यात 24 तास महिला डेस्क असेल. संदेशखालीचं जे प्रकरण आहे ते देशभर गाजलं तर त्याच्यासाठी देखील एक विशेष चौकशी सुरू करू अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. रोजगाराचा जो मुद्दा आहे तर ते स्टार्टअप्सला प्रोत्साहन, उद्योगांना प्रोत्साहन, सिंगूरमध्ये औद्योगिक पार्क उभा करू, नवीन औद्योगिक टाउनशिप निर्माण केली जाईल, कोलकात्याला औद्योगिक राजधानी बनवण्याचा एक प्लॅन अमित शहांकडनं सांगण्यात आलेला आहे. याशिवाय आणखी एक या जाहीरनाम्याची अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षानं सांगितलं आहे की आम्ही या ठिकाणी UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड या ठिकाणी लागू करू अशा पद्धतीनं आज आश्वासन दिलेलं आहे. आणि हे आश्वासन अतिशय कळीचा मुद्दा या निवडणुकीत बनू शकतं असं आपल्याला सांगता येईल, कारण या ठिकाणी मुस्लिम वोटर्सची संख्या मोठी आहे आणि मुस्लिम धर्मियांकडनं UCCला काही प्रमाणात विरोध होताना आपल्याला गेल्या काही दिवसांपासून दिसतं आहे. त्यामुळं UCCचा या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीनं वापर होतो आहे हे देखील मुद्द्याचा वापर होतो आहे हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. सरळ आहे की UCCला जर मुस्लिम धर्मियांनी विरोध केला तर कदाचित हिंदू वोट बँक डोळ्यासमोर ठेवून असंही होऊ शकतं की हिंदूंची एक गट्टा मतं भाजपला पडतील असं कदाचित भाजपला वाटतंय. म्हणूनच त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेवर श्वेतपत्रिका जाहीर करू, 100 दिवसात विकासाचा रोडमॅप सादर केला जाईल. चहाचे जे मळे इथे आसामप्रमाणे आहेत, चहाच्या ज्या बागा आहेत किंवा जे शेती आहे तर त्याचं पुनरुज्जीवन केलं जाईल. अशा पद्धतीचं आरोग्य क्षेत्रामध्ये देखील नवीन रुग्णालयांची निर्मिती केली जाईल. दुर्गा बटालियन तयार करू, अशा वंदे मातरम म्युझियम तयार करू अशा पद्धतीचे आश्वासनं भारतीय जनता पक्षाकडनं देण्यात आलेली आहेत. भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे अशा उद्देशानं भाजप काम करत आहे असं भारतीय जनता पक्षाच्या इथल्या काही नेत्यांनी मला सांगितलं. तर आणि या ठिकाणी काय झालं आहे की अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत आणि SIRमुळे काही मतदार ड्रॉप झालेले आहेत. तर त्या ड्रॉप झालेल्या मतदारांचा फटका ममता बॅनर्जींना बसतोय का, त्याचा फायदा भाजपला होतोय का, आता हे या ठिकाणी पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हा जो जाहीरनामा आहे तर त्या जाहीरनाम्याकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्ष महिलांना केंद्रस्थानी ठेवून ह्या निवडणुकीला सामोरं जातो आहे असं दिसतं. महिलांना, तरुणांना आणि विशेषतः मुलींना नजरेसमोर ठेवून हा जाहीरनामा तयार केलेला आहे असं दिसतंय. ममता बॅनर्जी या स्वतः महिला मुख्यमंत्री आहेत आणि महिलांकडनं त्यांना म्हणजे महिला मुख्यमंत्री असल्यामुळं महिला त्यांच्या पाठीमागं भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला मागील निवडणुकीमध्ये उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र यंदाचं चित्र थोडंसं वेगळं आहे. भारतीय जनता पक्षानं
जो मागच्या निवडणुकीमध्ये परफॉर्मन्स केला होता त्या निवडणुकीमधल्या परफॉर्मन्सचं आता पुढचं पाऊल टाकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला तृणमूल काँग्रेस जे खरं तर प्रादेशिक पक्ष आहे आणि ममता बॅनर्जींचं खरंच कौतुक करायला पाहिजे की त्याने अतिशय खूप धीरानं आणि धाडसानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा सामना करतायत. खरं तर विरोधी पक्ष फक्त ममता बॅनर्जी यांची लढाई भारतीय जनता पक्षासोबतच नाही तर काँग्रेससोबत देखील आहे. आता त्यांचा जाहीरनामा कशा पद्धतीने येतोय इतर पक्षांचा हे देखील आपण पाहणार आहोत आणि या निवडणुकीचं कव्हरेज तुम्ही पहा. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.